अशा रीतीने बुंदी पाडायची तयारी केलेली आहे। तेल इथे तापत ठेवलेलं आहे। जवळजवळ अर्धा तास होऊन गेला आहे भट्टी पेटवून। बरोबर 6 वाजता मी भट्टी पेटवली। तेल तापलं की आपण बुंदी पाडायला घेऊया। यातली आपण आता लाकडं नेऊया भट्टी पेटवायसाठी। ही लाकडं आहेत भट्टी पेटवायला घेऊन। इथे आंघोळीचं पाणी गरम करत ठेवलेलं आहे। म्हणजे अशा रीतीने आपण गॅसची बचत करतोय। पण आता पाणी मारून बघूया तेलावरती। जरासा आवाज आला पाहिजे, नाही अजून तेल तापलेलं आहे। जेव्हा आवाज येईल तेव्हा आपण बुंदी पाडायला घ्यायची। पाणी आपण तेल तापले का बघूया पाणी मारून। आवाज आलेला आहे म्हणजे आपण आता बुंदी पाडू शकतो। 8 किलो बेसन पिठाची आपण आता बुंदी पाडणार आहोत। जवळजवळ 2-2.5 तास लागणार आहेत। जवळ 8:30 पर्यंत होऊन जाईल। 8:45ला पाक टाकायला लागेल। रीतीने 8 किलोची बुंदी पाडून झालेली आहे। 8 किलो बेसनची बुंदी पाडून झालेली आहे। 8 किलोची बुंदी पाडून झालेली आहे। आता आपण पाकाची तर आपण 8 किलोच्या बुंदीसाठी हा 16 किलो साखर घेतलेली आहे। पाक तयार करतोय आता। पाकाची कढई वेगळी आहे, तेलाची कढई वेगळी आहे। तर आपण 8 किलोच्या बुंदीसाठी 16 किलो साखरेचा पाक तयार करणार आहोत। 1 तारी ही अशी साखर विरघळणार आहे। साखर विरघळल्यानंतर मळी येईल। ती मळी साखरेची ती घाण ती काढून टाकायची आणि मग 1 तारी पाक घेऊन तो आपण ह्या बुंदीत टाकणार आहे। आणि मग 1 तासानंतर मग मोतीचूर बुंदी लाडू बांधायला घेणार, वाळायला घेणार। हा पाक 1 तारी पाक व्हायला कमीत कमी 40 ते 45 मिनिटं लागतील। आता ही साखरेचा पाक आहे, त्याच्यावरची ही मळी आलेली आहे। ही मळी आपण अशी काढून घ्यायची आणि ते बादलीत ती टाकायची। मस्तपैकी उकळी येईल, 1 तारी पाक तयार होईल, तो दाखवतो तुम्हाला। पाकाला अशी मळी आलेली आहे, ती आता परत आपण काढून घ्यायची। आता 2-3 मिनिटात पाकाला उकळी येईल आणि मग आपला पाक तयार होईल 1 तारी। ही मळी मी आता काढतोय। एक प्रकारे हा साखरेतला कचरा असतो। तार बघूया, 1 तारी पाक अजून तार आलेला नाही। आपला 1 तारी पाक झालेला आहे। आता आपण ह्या बुंदीमध्ये इथे टाकून घेऊया। बुंदीमध्ये टाकून घेऊया। अशा रीतीने पाक टाकून झालेला आहे बुंदीमध्ये। अशा रीतीने फायनल पाक टाकून झालेला आहे। आता जवळजवळ 1 तास लागेल बुंदी झिरपायला आणि त्याच्यानंतर मग लाडू वाळायला घेणार। अशा रीतीने आपली 8 किलो बेसनची बुंदी पाडून झालेली आहे आणि पाक पण तयार झालेला आहे। आता 1 तासाने लाडू बांधायला घेणार। थँक्यू।